नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत असं वालाचं भिरडं. रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतं. काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हे तुम्ही वालाचं भिरडं नक्की ट्राय करा. चवीला अप्रतिम लागतं आणि अगदी झटपट तयार होतं. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी मोड आलेले वाल घेतलेले आहेत पहा. मोड आणण्यासाठी काय करायचं आहे तर वाल 5 ते 6 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि ते भिजल्यानंतर एका कापडामध्ये व्यवस्थित त्याची पोटली बांधायची आहे आणि एखाद्या उष्णतेच्या ठिकाणी ते आपल्याला ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याला व्यवस्थित असे मोड आलेले असतात पहा. मोड आल्यानंतर हे वाल जे आहेत ते कोरडे होतात, तर त्याची साल काढण्यासाठी पुन्हा ते वाल आपल्याला एक 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि अगदी 5 मिनटामध्ये सहज हे वालाची जी वरील साल आहे ती निघली जाते. तर इथे मी 5 मिनटासाठी हे मोड आलेले वाल जे आहेत ते पाण्यामध्ये ठेवले होते. अगदीचे व्यवस्थित असे इथं तुम्ही पाहू शकता वालावरची जी साल आहे ती व्यवस्थित निघली जाते. तर या पद्धतीने आपण संपूर्ण वाला व्यवस्थित असा साफ करून घेऊया. वालाचं भिरडं बनवण्यासाठी थोडंसं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कांदा घेतलेला आहे, तो उभा कट करून घेतला आहे. तर तो आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हलकासा तांबूस रंगावरती कांदा भाजला गेल्यानंतर इथे मी एक अर्धा टोमॅटोही घेतलेला आहे, तर तोही आपल्याला छान असा कढईमध्ये परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आलं घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला छान असं मौसूद होईपर्यंत कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. छान असा मसाला व्यवस्थित असा हा भाजला गेल्यानंतर आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले मसाले काढले, त्यानंतर मूठभर एवढं ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं वापरू शकता, त्यानंतर मूठभर कोथिंबीर घातले. आता आपण ह्याचं छान असं वाटण तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे. दुसरीकडे इथे तुम्ही पाहू शकता वाल अगदी व्यवस्थित असे स्वच्छ करून झालेले आहेत. आता आपण वालाचं भिरडं बनवूया. तर त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल चांगलं गरम झालं की घालायचं आहे छोटा पाव चमचा मोहरी, त्यानंतर छोटा पाव चमचा जिरे घातले, त्याचबरोबर चिमूटभर हिंग घातलेला आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि एक मध्यम आकाराचा कांदा जो की आडवा उभा बारीक कट करून घेतला आहे. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला गेल्यानंतर आता याच्यामध्ये बेसिक घरगुती मसाले घालूया. त्याच्यासाठी घातलेले आहे घरगुती लाल तिखट 1 चमचाभर, पाव चमचा हळद घातले, चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले जे आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित असे काही सेकंदासाठी परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांना तेल सुटायला लागले की त्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालूया आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर 1 मिनिटभरासाठी हा सर्व मसाला छान असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे मोड आलेले वाल स्वच्छ करून घेतले तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सर्व वाल कढईमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. सर्व वाल मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी मंद आचेवर आपल्याला हे वाल छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनटानंतर झाकण काढलं, पुन्हा एकदा सर्व वाल व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स केल्यानंतर आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर वालाचं भिरडं थोडंसं पातळ ठेवायचं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी ॲड केलात तरीही चालेल. आता इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी इथं अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, तर तो घालून पुन्हा एकदा भिरडं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला जवळजवळ 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं भिरडं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला तळाला ते लागू नये याच्यासाठी. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं भिरडं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर पुन्हा इथं मी पहा 1-2 ते 3 मिनटं हे भिरडं व्यवस्थित असं शिजवून घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स करूया
आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं चमचमीत आपलं वालाचं भिरडं तयार झालेलं आहे. थोडंसं एखादा दाणा पळीवरती घेऊन चेक करायचा आहे की तो व्यवस्थित शिजला आहे का. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे भिरडं जे आहे ते शिजलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा भिरडं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं झटपट असं चमचमीत आणि चविष्ट वालाचं भिरडं तयार झालेलं आहे. तुम्हाला मी पहिल्यांदाही सांगितलं होतं, तुम्हाला जर थोडीशी ओलसर भाजी हवी असेल तर याच्यामध्ये पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं आपलं छान असं भिरडं तयार झालं आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि चॅनलला हाईप करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.